उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। कोल्हापूर विभागाअंतर्गत सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील सुमारे 1,400 कर्मचारी संपात सहभागी आहेत। त्यामुळे कार्यालयातील कामकाजावर परिणाम झालाय। लिपिक वर्गीय कर्मचारी संपावर गेल्याने अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी आली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी संपावर गेलेत। यामध्ये कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांतर्गत 6 कार्यालयांमधील 1,400 कर्मचारी संपात सहभागी झालेत। यात सांगली कार्यालयातील 25 कर्मचारी संपात उतरलेत। जुना बुधगाव रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मदने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून मागण्यांसंदर्भात घोषणा देऊन निषेध व्यक्त केलाय। यावेळी अध्यक्ष संतोष मदने यांच्यासह धनंजय कोळेकर, अमर महेकर, नंदू पाटील, प्रताप जामदार, लता कांबळे, अनिता सुतार, दीपा कापसे, प्रियांका शिंदे, कोमल पाटील, वीरेंद्र नागावकर, नितीन कोकणी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओ संबंधित कामकाज, वाहनांचं हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, परवाने नूतनीकरण, आकर्षक क्रमांक नोंदणी इत्यादी कामकाज पूर्व लिपिक वर्गीय कर्मचारी पाहत होते, परंतु लिपिक वर्ग कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे या कामावर त्यांचा परिणाम झालाय।